नमस्कार. माझं तर अवतार बघा कसलं झालं आहे. किती दिवस झाले वेळच भेटत नाही कामातून मला. वेळच भेटत नाही कामातून. आता पण बघा कपड्यांचा सगळा राडा काढला आहे. सगळे कपडे म्हणजे जे आहेत आता होत नाही, तब्येत झाल्यामुळं हे कपडे होत नाही. बघा हे माझे ड्रेस पहिले बघा किती माझी तब्येत कमी होती आहे. किती झाली आहे तब्येत. मी पुण्याला असताना माझे ड्रेस आहेत बघा. एक ड्रेस काही इथं आल्यावर घेतला आहे. हा पण ड्रेस आता फेकून द्यायचं हे करायचं आहे. पण मला इथं भांडारवाड्या जाणार आहे. हे बघा कपडेवाला येतो ना, हा टी शर्ट आहे माझा. पुण्याला असताना वापरतो टी शर्ट. हे बघा एवढी बारीक होती मी, खूप बारीक. हा एक होता पीस घेऊन शिवलेला ड्रेस. हा एक आहे. हा पण होत होता मला, हा पण होत नाही. हा पण खूप छान आहे ड्रेस ब्लॅक कलरचा. मी 2 वेळाच वापरला असेल. बाकीचे हे सगळे कपडे आहेत बघा. माझे टॉप आहेत. तिकडे सगळे पिलूचे कपडे काढले बघा. पिलूचे छान छान फ्रॉक आहेत, तरी पिल्लू वापरत नाही बघा. नको म्हणते या फ्रॉकी. बघा चांगल्या चांगल्या नवीन नवीन फ्रॉकी आहेत. सगळे कपडे चांगले चांगले आहेत, तरी पिल्लू का वापरत नाही. सगळे कपडे आता ते फेकून देते किंवा एका पिशवीला भरून ठेवणार आहे ते कपडे. भंगारवाला आला तर भंगारवाला द्यायला. बरेच दिवस झाले लाईव्ह पण घेता येत नव्हते, काय नाही. कारण की लागोपाठ कार्यक्रम सप्ताह झाला की आईकडं, सप्ताह झाला त्यानंतर आईकडे पालखी आली, तिकडं झालं आमचं. परत यात्रा झाली, परत आमच्याकडं पालखी आली, गुढीपाडवा, छवेना, शिपना, हे दिवस सगळे कार्यक्रम झाले. आणि घरी पण बरेच जण होते. मी व्हिडिओ आमच्या महाकाईच्या मंदिराचे ते व्हिडिओ गेले, त्या व्हिडिओ करून दाखवले तुम्हाला की कोण कोण आले होते आमच्याकडे. तुम्ही काय व्हिडिओ काय सगळेच बघत नाही आहेत तर काय करायचं ना. व्हिडिओ सगळेच बघितलात तर समजते. व्हिडिओ काय तुम्ही सगळेच बघत नाही आहेत आणि सगळेजण काय चांगले सपोर्ट करत पण नाही आहेत. आतापर्यंत खूप छान सपोर्ट करता, पण सपोर्ट करत नाही आहे तुम्ही. मला काय वेळ भेटत नाही ब्लॉग टाकायला किंवा व्हिडिओ घ्यायला, कारण की सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतात. तुम्हाला माहिती आहे का, मी एकटीच म्हणजे एकटा जीव आहे माझा. माझे मिस्टर पुण्याला असतात, मी इथं एकटा मुलांना घेऊन तिकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ सगळं माझं चालू असतं पळापळी. परत काही लोकांकडे नाही गेले, आले नाही गेले तरी काही लोकांना राग येतो बरं का. मी कोणाचं आडतं पडतं काय कधी आतापर्यंत बघितलं नाही, कधीच नाही. पहिल्यापासून आत्ताच नाही तर पहिल्यापासून कोणाचं आडलं गेलेलं बघत नव्हते. कुणाच्याही वेळ प्रसंगाला पटकन धावत जात होते. पण आता मला नाही जमत, माझ्या तब्येतीनुसार मला जमत पण नाही धावपळ करायला. मी जे खरं आहे ते सांगते. कारण की आता गरमीचे पण खूप दिवस चालू आहे. मुलं पण मला खूप त्रास देतात आणि एकटा जीव म्हणल्यावर माझी खूप चिडचिड होते बरं का. एकटा माणूस तर चिडचिड होणारच, साहजिकच आहे चिडचिड होणं. बाबा सकाळी कोणतरी मुलाला सोडते किंवा आणायला कोणतरी जातो किंवा कुठलं तरी दुसरी काहीतरी कामं करते, तर माणूस हा आपलं दुसरं कामं आपण करू शकतो बरं का. मला साधं बोलायला गेले तरी पण दम लागतो. तर मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेत माणसं बदलताना बरं काय. स्वतःच्या डोळ्याने बघितलेत माणसं बदलताना. एवढा लवकर माणसं बदलतात एवढं नव्हतं वाटलं. कारण की काय माहिती आहे, खऱ्याची दुनिया नाही आजकाल. खऱ्याची दुनिया नाही. आपण छान सगळ्यांना आपलं मानतो सगळ्यांना, पण सगळेच लोक आपल्याला आपलं मानत नाही आहेत. मी आत्तापर्यंत चांगलं अनुभव घेतलं आहे म्हणून आता ठरवलं आहे आपलं घर बरं आणि आपण बरं. कोणाला कुठे जाणं नाही, येणं नाही, काही नाही. बस आपली मुलं, आपल्या मुलांचं शिक्षण पण आपण त्याच्यासाठी तर आलो आहे. बरं झालं. आजकाल कुणाला हे करून काय उपयोगच नाही बघा. म्हटलं आता सगळं आवर करत बसले आणि धावपळ मला काही जमत नाही पहिल्यासारखी. आता एवढे दिवस 2-3 दिवस सगळेजण होते, भावाचे मित्र सगळे, माझे आई भाऊ, आमच्या 10 माणसं होती घरात. 10 माणसांचं जेवण, त्यांच्या आंघोळ्या, त्यांचे कपडे, एवढा सगळा राडा, नाश्त्यापासून काय कमी नसतो. दिवस पुरत नव्हतं. त्याच्यातूनच ते सगळं आवरायचं आणि परत तिकडं जायचं कुठे आपलं पालखीकडे आमच्या छबिनाला. ते संध्याकाळी 9 वाजता गेलो की किती 3:30 वाजता घरी यायचो आम्ही. 2-3 दिवस एवढा म्हणजे हे आलं. आपला देव आपल्याला पहिल्यांदाच, आपला देव आपल्याला वर्षातून एकदा भेटायला येतो. लोक देवाला भेटत होता, देव आपल्याला भेटायला येतो. आणि सगळं आहे, नातं गोतं आहे म्हटल्यावर सगळं जपावं लागतं. इकडं जा तिकडं पळापळ कर. आणि काय आपल्या गाडी नाही आपल्याकडं.
तर आपण हे करत बसायचं. मला तर गाडी येते तर मी आपलं इकडं पळ तिकडं पळ करू शकते. हां, गाडी नाही म्हटलं तर गाडीसाठी 2-2, 3-3 तास गाडीसाठी थांबावं लागते स्टॉपला. काल पण भाजीला गेले, सगळं आवरले कामं. ह्याला ट्युशनला सोडलं, 4 वाजता भाजीला गेले, 4:30ला काहीतरी भाजीला गेले तर भाज्या 2 पिशव्या फुल भरलेल्या भाज्यांच्या 600-700 रुपयाच्या जवळजवळ मी भाज्यात म्हणजे कांदे सकट, कांदे, मुलांना द्राक्ष, परत कलिंगण, चिकू, परत लागल तेवढ्या सगळ्या भाज्या आणल्या आहेत घरात. आता मी काय 2 आठवडे जात नाही. 2 किलो टॅमॅटो आणले, 40 रुपये किलो, म्हणजे 20 रुपये किलो टॅमॅटो ते मी 2 किलो घेतले. 2 पिशव्या फुल भरलेल्या. उन्हातून ही वैतागली, एकतर गरमीचे दिवस. नशीब आमच्या इथे ते समोरचे काका, तिकडचे काका आले आणि त्या काकांना आवाज मारला. मग त्या काकाने गाडी बघून तिथपर्यंत सोडलं तरी म्हणून बरं वाटलं. हां, नाहीतर काय विचारू नका. आणि मी गाडीवरून आली म्हणून लवकर ते आले घरी नाही आले तोपर्यंत हा क्लासला गेला तो आला, नाहीतर माझी वाट बघत बसला असता. म्हणजे सगळीकडे जीव लागतं की नाही सांगा बरं. अर्धा जीव इकडं अर्धा जीव तिकडं. जर आपण काय आणायला गेलो बाहेर तर आपल्याला काय भेटायचं नाही. हां, म्हणून मी सध्या लाईव्हवर पण लक्ष देत नाही, लाईव्ह घेत नाही. व्हिडिओ त्यातूनच व्हिडिओ टाकत असते. देवीचे व्हिडिओ केले पण देवीचे व्हिडिओ पण काय तुम्ही एवढंही करत नाही. एवढे आमच्या पालखीला, आमच्या देवीसाठी, कोकणात देवासाठी लोक कुठनं येतात. एवढा पब्लिक आहे बरं का, एवढा पब्लिक. तुम्हाला मी सगळं पब्लिक दाखवलं नाही कारण की एवढी गरमी होती आणि लहान मुलीला घेऊन व्हिडिओ बनवता येत नाही एवढ्या पब्लिकमधून. तरी मी व्हिडिओ केले आणि व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकले पण, कारण की आपली लोकांना बघू दे व्हिडिओ म्हणून त्यासाठी टाकले. पण तुम्ही सगळीच लोक सपोर्ट करत नाही आहेत बरं का. जाऊ दे, माझा चॅनल आहे, मला माझं कर्तव्य आहे टाकण्याचं, म्हणून मी आपलं टाकते यूट्यूबला व्हिडिओ. जसे जमल तसे व्हिडिओ टाकत असते. लाईव्ह घ्यायला मला काय जमत नाही. 2-2, 3-3 तास तर लाईव्ह बसायचं आणि परत काय लाईव्हला लोक येऊन घाण कमेंट्स करणार, लोकांना बघवत नाही. त्यापेक्षा मी ब्लॉग टाकत असते आणि ब्लॉगमधून किंवा व्हिडिओमधून कोणी घाण कमेंट्स केले तर तिथल्या इथे त्याला झोडता पण येते, त्याला झापता पण येते. त्याच्या घरात जाऊन त्याचं सगळी पान उतारा करू शकते मी बरं का. सापडतात असे लोक लवकर, लाईव्हमध्ये सापडत नाहीत. लाईव्हमध्ये सापडतं म्हणजे ज्याच्याकडे व्हिडिओ असेल किंवा चॅनलवाला असेल तर लगेच सापडतो. मी काय त्यांच्यासाठीच किंवा त्यांच्याबरोबर लागायला मला तेवढा वेळ नाही आहे. मी कोणाच्या नादाला लागतच नाही, मला गरज नाही. पण माझ्या नादाला लागेल त्याला मी सोडत नाही. मी आमचं खाऊन आम्ही दुसऱ्याचं धुणं धुवतायची सवय नाही मला तसली, आणि मला वेळ पण नाही. बघा आत्तापर्यंत कामं आवडते तसं तुम्हाला दाखवले. कपड्यांचा राडा घेऊन बसले सगळं तिकडपासून. ते सगळं आता घड्यामोडून ठेवायच्या ह्या सगळी कपाटं लावून घेतली आत्ता, कारण की आई गेली परवा. मिरच्या आणल्या तर मिरच्या तळायच्यात, मला तांदूळ भरायचे आहेत, गहू भरायचे आहेत, परत भाकरीचे तांदूळ फक्त भरले, खायचे तांदूळ, गहू, ज्वारी, कांद्याचं पोतं सगळं मला बघायचं आहे. ते मी घरातून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मी सगळं करणार आहे. मला कोण घरी बसून देणार आहे का? नाही देणार. हां, पण लोक कशी बोलतात ना, जाऊ दे. मी बोलणाऱ्यांच्या ह्याच्यावर लक्ष देत नाही, काय नाही. माझ्या बरेच जण आहेत माझ्या चॅनलवरती, ती लोक सांगतात मला, ताई तू अशा लोकांना लक्ष देऊ नको, अशा लोकांना इग्नोर करशील तेव्हाच ताई तू पुढे जाशील. तर त्यांचं पण खरं आहे. मी जेव्हा अशा लोकांना इग्नोर करेन तेव्हाच मी पुढे जाईन. तर चला, बाय बाय सगळ्यांना. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ टाकेन. तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या परिवाराची.